स्ट्राईक एंडवरती मंगेश मोर आहे. तर पहिलं षटकार करण्यासाठी वेगवान गोलंदाज तेच तर्रार गोलंदाज आपण पाहतो या दक्ष धिंडा. चांगली मॅच आहे नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दीपक ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. हवेचा वेग थोडासा मंदावला गेलाय या संध्याकाळच्या सत्रामध्ये. ते आपण पाहतोय पहिला बॉल जोरदार अपील झाली होती. इथे डायरेक्ट हिट देखील झालेला आहे. पाहूया पंचांनी तर नॉट आउट इथे घोषित केलेलं आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे नक्कीच मिळणार आहे. बघा ज्या प्रकारे चेंडू पडला गेला होता, इनफॅक्ट कुठेतरी लाईनच्या बाहेर होता. तेच कारण पंचांनी सांगितलं की हा नॉट आउट आहे आणि एक सिंगल धाव घेण्याची संधी मिळाली. या लेग बायच्या स्वरूपाने जी धाव मिळाली आहे आपण पाहतो या धावफलकाला सुरुवात झालेली आहे. एक धाव ही धावफलकावरती लागली जाते. आपण पाहतो या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहतो भरपूर प्रेक्षक आपल्याला या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. एक वालीव परिसरातील आपण संघ पाहतोय चिंचपाडा, त्यानंतर नागली परिसरातील हा संघ लोकल संघ आहे. एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळते. उलटा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बघा चांगले क्षेत्ररक्षण, फक्त एक सिंगल धाव मिळेल. बघा जास्त रिस्क घेतली जात नाहीये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सिंगल सिंगल अशा 2 धावा. इथे आता बघा यष्टांच्या मध्ये हा चेंडू हाताळलाय. क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टा उद्ध्वस्त केला गेला, त्रिफला उद्ध्वस्त केला गेलाय. दीपक याचा पहिला गडी बाद होतोय 2 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे नेव्हर बॅड येतोय. अनिल येतोय, अनिल बरफ. लक्षात घ्या, जर कोणाला जर चावी जर मिळाली असेल तर मला सांगायचं आहे ॲक्टिवाची चावी हरवलेली आहे. जर कोणाला जर सापडली तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करायची आहे. बघा खेळाडूंची जे आपले खेळाडू आहेत त्यांची ॲक्टिवाची चावी हरवलेली आहे. जर कोणाला जर मिळाली तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायची आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे आपण पाहतोय कंप्लीट केली जाते. या सिंगल धावेने धावसंख्या आपण पाहतोय आता 3 या आकड्यावरती. इथे बघा फुलटॉस चेंडू होता, चेंडू जातो या पॉइंट क्षेत्रामध्ये. बघा क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बघा या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं ना तर कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. दक्ष याने काय जबरदस्त बॉलिंग आपण पाहतोय दक्ष धिंडा याच्याकडनं. वेगवान गोलंदाज आहे, वेगावरती स्वार झालाय आणि पाहतोय आपण सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलकावरती धावा या जमा केल्या जात आहेत. 4 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा सरळ चेंडू यष्टांवरती जाऊन आदळलाय. बघा एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, दिलस्कूप करायचा होता तिकडे. सूर्यकुमार यादवच्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न, सुप्पा शॉट खेळण्याचा प्रयत्न. या सुपल्यामध्ये बॉल आलेला नाहीये. यष्टांवरती चेंडू जाऊन आदळलेला आहे. मधली यष्टी जी आहे ती वाकवलंय अनिल बरफ याची. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला.
बघा आता नव्याने बॅटर अमोल आलाय. अमोल बरफ. धावसंख्या झालेली आहे आपण पाहतोय 4. दुसरा षटक आता हाताळण्यासाठी गोलंदाज विवेक बीज. इथे आपण पाहतोय डाऊन द लेग हा चेंडू हाताला गेलाय. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. आपण पाहतोय वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे येताना दिसते. एक्स्ट्रा रन्सचे धावसंख्या आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. विवेक बीज हे दुसरे षटक हाताळतोय. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. राहुल आतकरी स्वतः तिकडे धावलाय. धावची संधी देखील निर्माण झाली होती मात्र थांबवले तिकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जो झाला होता तो थांबवला गेला, स्टॉप केला गेला. क्षेत्ररक्षकाला एकच धाव मिळेल. या एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. बघा पावलांमध्ये थोडासा चुकतोय आणि इथे डेड बॉलचा इशारा दिला जातोय. पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेचा वेग थोडासा वाढला जातोय आणि वाढतोय. पण ते डावऱ्याच्या बॅटरला इथे लाभ मिळू शकतो या खेळपट्टीवरती. मात्र सध्या तरी उजव्या हाताचे फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला खेळताना दिसत आहेत. ऑन साईडला हा फटका देखील केला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात आहे. रोहित आतकरी बॅकअप देतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी इथे निर्माण झाली होती आणि आता इथे आगमन झालेलं आहे. आपण पाहतोय या परिसरातील एवन जोडी सन्माननीय अरुणजी रायकर आणि सन्माननीय बालारामजी शिकारी साहेबांचे आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बघा त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राईज देखील लागले गेले या स्पर्धेमध्ये आणि त्यांचे ते आगमन झाले. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. ऑन साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आपण पाहतोय रोहित आतकरी. थोडासा मिसफिल्ड झाला. बॅकअप मिळालाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील ते कंप्लीट केली जाईल. काय जबरदस्त रनिंग विथ द विकेट्स ते पाहायला मिळाली. या 3 धावा आल्यात. या 3 धावांनी धावसंख्या आता पुढे सरसवली जाते. अकरा धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. बॉल टाकून झालेत या षटकातील 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विवेक बीज थोडासा महागडा ठरताना दिसतोय कारण पहिल्या षटकात फक्त 4च धावा आल्या होत्या. इथे बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू इथे फील्ड करतोय तिकडे विवेक. जास्त धावा येताना दिसत नाहीयेत. जी फलंदाजी या अगोदरच्या मॅचमध्ये झाली होती चिंचपाडा संघाची ती फलंदाजी इथे होताना दिसत नाही आहे. ज्या प्रकारे दीपक यांनी बॅटिंग केली होती, दीपक बाद झाला. त्यानंतर आपण पाहतो या अनिल देखील बाद झालेला आहे. इथे आता आपण पाहतो यष्टांच्या मध्ये सापडलाय. यस फिंगर ऑफ स्लम सापडलाय. यष्टांच्या मध्ये सापडलाय आणि पंचांनी सांगितलंय की हा फलंदाज बाद होईल. बॅट्समन अक्षय माली येतोय. इथे पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा इथे आपण पाहतोय येतोय. बघा या अगोदर जी हॅट्रिक झाली होती, एक चौकारांची हॅट्रिक झाली होती आणि एक विकेटची हॅट्रिक झाली होती. त्याच्यासाठी आपण पाहतोय एवन जोडी आपण पाहतोय अरुणजी रायकर आणि सन्माननीय बालारामची शिकारी साहेबांकडनं कॅश प्राईज आलेलं आहे, ते दिलं जाईल खेळाडूंना. यावेळेस पाहतो आपण
कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहे. तिकडे 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होईल. या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. अंकलेश चौधरी आणि यायचा अंकलेश चौधरी ज्यांनी विकेट हॅट्रिक घेतली होती. स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमचा खेळाडू अंकलेश चौधरी आपण यायचं आहे. आपल्यासाठी जे 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते आपण घेऊन जायचं आहे. पाहतोय सन्माननीय अरुणजी रायकर आणि सन्माननीय बालारामजी शेकारी एवन जोडी या परिसरातील त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते वितरित केलं जाईल. ते पाहतो पण बॅटचा इज लागला होता. शतरक्षक तिकडे चेंडू सोबत खेळतोय. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं तिकडे. फिकी देखील थोडीशी खराब झाली आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा इथे उचलला गेला. 2 धावा इथे आपण पाहतोय पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या आता 16 या आकड्यावरती 16 रन्स. त्यानंतर आपण पाहतोय चौकारांची हॅट्रिक देखील पूर्ण केली होती. आपण पाहतोय कुणाल याने. मॅच संपल्यानंतर आपण कुणाल याला देखील हे पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. इथे बघा खूप चांगलं चेंडू मात्र विकेट किपर करणं झालेली चूक. विकेट किपर करणं बाईटच्या स्वरूपात 1 धाव ही धावफलकावरती नोंदवली जाईल. इथे आपण पाहतोय शेवटचं षटक हे मार्गस्थ आहे. इथे बघा आणखीन एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय. डॉट चेंडूची हाताळणी झालेली आहे. डॉट बॉल धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली गेलेली आहे. रोखली गेले 17 या आकड्यावरती. इथे बघा कट करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्यावरून हा फटका खेळला गेलाय. कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक पोहोचला तिकडे. चांगले शतरक्षक मात्र 2 धावा थांबू शकणार नाहीये. 2च धावेवरती ते समाधान मानावं लागेल कारण चांगला थ्रो झालाय. या 2 धावा या 2 धाव्याने धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. ऑन साइडला फटका देखील गेलाय. यश होते तिकडे. यश करणं चांगला थ्रो चांगला फिल्डिंग आणि आपण पाहतोय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. राम येतोय न्यू बॅटर. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. 1 धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. स्क्वेअर क्षेत्रामध्ये या शतरक्षक पोहोचलाय तिकडे दक्ष. बघा दक्ष याने चांगले शतरक्षण केले. फिकी थोडीशी खराब झाली होती मात्र राहुल याने तिकडे चांगल्या प्रकारे हा चेंडू फील्ड केला. 2 धावा आल्या. या 2 धाव्याने धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 23 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. चला आपण अंकलेशला जे कॅश प्राईज आलं होते ते आपण वितरित करूया. तर अरुणजी रायकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण दोघांच्या शुभ हस्ते चला प्रीत थोडासा कॅमेरा फोकस करायचा आहे इकडे आमच्या स्टेजवरती. आपण पाहतो या एवन जोडीच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जात आहे. त्यानंतर कुणाल आपण देखील यायचंय. कुणाल ज्यांनी चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. चिंचपाडा संघाचा कुणाल. सॉरी सम्राट स्पोर्ट्स. कुणाल आहे का तिकडे. चला कुणाल या आपण. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा
या संघाचा जो कुणाल आहे त्याने चौकारांची हॅट्रिक घेतली होती. त्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज हे वितरित केलं जाईल. चला चिट्ट्यांचा ड्रॉ देखील केला जाणार आहे. कॅप्टन या. आपण पाहतो या परिसरातील ही हेवन जोडी आहे. अरुणजी रायकर आणि बालारामजी शिकारी त्यांच्या शुभ हस्ते बघा 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाते. बघा प्रत्येक हॅट्रिकसाठी विकेटची हॅट्रिक असेल, चौकारांची हॅट्रिक असेल किंवा षटकारांची हॅट्रिक असेल, एखादा खेळाडू जर घेतोय तर त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. आत्तापर्यंत 2 हॅट्रिक्स ह्या पूर्ण झाल्यात, एक विकेट हॅट्रिक आणि एक चौकारांची हॅट्रिक. आणि त्यासाठी कॅश प्राइज जाहीर देखील झालं होतं, ते दिलं गेलंय. चला चिट्ट्यांचा ड्रॉ केला जातोय. चिट्ट्या बनवल्या गेल्यात. पालनापाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. बॉलरचं नाव आहे दीपक. चला आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय. चला कॅप्टन या. अंकलेश 2 चिट्ट्या उचलल्या जातील, 1 चिठ्ठी खाली राहील, त्याला बाय असेल लक्षात घ्या. चला कॅप्टन आपल्याला संधी दिली जाते. आपली मॅच लागेल. ज्या 2 चिट्ट्या उचलल्या गेल्या त्याच्यामध्ये मॅच असेल. चला आम्हाला नावं सांगायची कुठले कुठले चिठ्ठी निघाले. विजय संघ आणि स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा म्हणजे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाला इथे बाय मिळालेली आहे. जो संघ इथे जिंकेल तो पेंढरीपाडा संघासमोर 2 हात करेल. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या संघाला इथे पुढे चाल मिळालेली आहे. दीपक पिलाना पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईक वरती असेल रोहित आतकरी आणि नॉन स्ट्राईक वरती जय बीज. बघा या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. आपण पाहतोय श्री काणे देवी चषक 2026 काणे स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाने स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत देविश ग्रुप. खूप चांगली स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. भरपूर मेहनत या स्पर्धेकरता घेतलेली आहे देविश ग्रुप आणि काणे स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाने. आणि एक सफल स्पर्धा नक्कीच आपल्याला पूर्ण होताना दिसेल. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. खूप चांगल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपण बघितल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. या बोलीस लॉंग ऑफ मध्ये खराब फिल्डिंग पाहायला मिळाले. खराब फिल्डिंग, चेंडू फरार, सीमा रेषा पार, हा आलाय चौकार. थँक्यू डीजे. बॅटिंग करणाऱ्या टीमने आता रिव्ह्यू घेतलेला आहे. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे, पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांनी तर फेर चेंडू घोषित केलेला आहे. तर पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय, कारण प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला गेलाय. पाहूया त्या रिव्ह्यूचा फायदा येथे होतोय का. नागले या संघाला फेर डिलिव्हरी असेल. फेर डिलिव्हरी. बघा इथे आता नागले संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. ते पण पाहतोय हा चेंडू ऑफस्टमच्या खूप असं बाहेर हाताला गेलाय. पंचांकडनं इशारा येतो हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा रन्स इथे खर्च केले जात आहेत. एक्स्ट्रा धावा इथे खर्च केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन दी बोर्ड, 6 धावा या धावफलक्यावरती लागल्या जात आहेत. ते बघा कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं आणि या मात्र एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. रोहित तात्करी डेंजर एंडला धावत होता. बघा स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचले, मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त रणविंड विकेट्स ते पाहायला मिळाली. या 2 धावेने धाव संख्या आता आपण पाहतो या 8 या आकड्यावरती.
इथे पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस चुकी होणार नाहीये, यावेळेस झेल हा पकडला जातोय आणि ते आता जय बीच याची खेळी संपुष्टात येते. पहिला गडी बाद. अनिकेत बीज न्यू बॅटर तेव्हा पाहतोय की चांगले चेंडू स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला, बाकीचं काम यष्टरक्षक पूर्ण करतोय. आपण पाहतोय ज्या प्रकारे टार्गेट सेट केले गेले 23 धावांचं एक माफक आव्हान मित्रांनी ठेवलं गेलंय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे जी धावसंख्या हवी आहे ती धावसंख्या धावफलकावरती लागलाय. मात्र डॉट चेंडू देखील येताना दिसत आहेत, विकेट देखील येताना दिसत आहेत. इथे आपण पाहतोय हा चेंडू डॉटच्या स्वरूपात आलेला आहे. षटकाची समाप्ती, षटक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद, सॉरी 1 गडी बाद, 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडू अद्याप बाकी आहेत आणि 12 चेंडूमध्ये अजूनही मॅच जिंकण्याकरता 15 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू 15 धावा. इकडं कुठलाही संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. जर इकडनं आता बॉलरने जर विकेट जर घेतल्या, विकेट सॅट्रिक घेतली, जर डॉट चेंडू जर टाकले गेले तर कदाचित सामन्यावरती जे पकड मजबूत करू शकतात. आणि आत्ताच आगमन झाले सन्माननीय दिनेश धुमाल साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 40+ एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्यांचे ते आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकलेला नाहीये आणि बघा फेकी खराब झाली होती, बॅकअप मिळालाय तिकडे. बघा जर बॅकअपसाठी जर क्षेत्ररक्षक जर नसताना तर 4 धावा नक्कीच मिळाल्या असत्या ओव्हरथ्रोच्या स्वरूपात. मात्र 2च धावा इथे मिळाल्यात. या 2 धावे धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश होताना दिसतो आपल्याला. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, इथे देखील एक सिंगल धाव मिळाली आहे. बघा फुलटॉस चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. आपण पाहतोय राहुल आतकरे सारखा त्यांच्याकडे बिग हिटर आहे, मात्र अजूनही आपण पाहतोय तो डगआउटच्या आश्रयाला बसलेला आहे. इथे रोहित याला संधी मिळाली, मात्र रोहित जास्त फायदा उचलताना दिसत नाही आहे. हा मॅच थोडासा कठीण होताना दिसतोय. इकडनं जर डॉट चेंडू किंवा आणखीन जर विकेट जर आल्या ना तर हा सामना चिंचपाडा संघाच्या बाजूने येऊ शकतो. ते आपण पाहतोय या स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला जातोय. चेंडू जातोय या लॉंग लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे तिकडे. बघा एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झाला होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालंय खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कारण चेंडू भन्नाट वेगाने तिकडे क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला आणि तिकडनं चांगला थ्रो देखील झाला. 1 धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. इथे आता बॅटचा एज लागलाय, नशिबाची साथ मिळालाय. हा झेल सुटलाय की मॅच सुटलाय. झेल जर पकडला असता तर विकेट मिळाली असती. इथे झेल सुटलाय, चौकार मिळालाय. धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. बघा झेल जर पकडला असता तर इकडे चिंचपाडा संघाचा कमबॅक झाला असता, 1 विकेट मिळाली असती, धावा देखील रोखल्या गेल्या असत्या आणि थोडासा प्रेशराईज झाला असता नागली संघ. इथे आता फुलटॉस चेंडू आहे, ते देखील धावची जी संधी निर्माण झाली होती, मात्र 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. एक सिंगल धाव इथे येताना दिसतंय. या सिंगल धावेने धावसंख्या आता आपण पाहतोय 17 या आकड्यावर 23 धावांचं लक्ष आहे. आता मॅच जिंकण्याकरता 6 धावींची आवश्यकता आहे.
या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. इथे आता व्हाईट बॉलची हाताळणी झालेली आहे. बघा एक्स्ट्रा रन इथे खर्च केले. बघा हा चेंडू जर डॉट जर आला असता कदाचित शेवटच्या षटकात थोडासा प्रेशराईज होऊ शकला असता, प्रेशराईज करू शकले असते गोलंदाज नागली संघाला. मात्र व्हाईट बॉल आलाय आणि आता पाहतोय 7 बॉलमध्ये धावा जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील, त्या म्हणजे अजूनही 5. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉल, खराब लाईन लेंथ इथे आपल्याला पाहायला मिळालंय मंगेश मोर या गोलंदाजाची. बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांनी वाईट टाकलेत आणि आता मॅच जिंकण्याकरता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. बघा भरपूर कमी धावा या धावफलकावरती त्यांनी लावल्या आणि ते धावा डिफेन्स करत असताना आपण पाहतोय एक्स्ट्रा चेंडू इथे टाकले जात आहेत. ते बघा कुट्याबाजा चेंडू होता, एक मोठा फटका खेळण्याची संधी इथे निर्माण झाली होती बॅटरसाठी. मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये, डॉट बॉल येतोय. आता 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता आहे. बघा इकडं अजूनही कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. आपण या अगोदर देखील भरपूर मॅचेस बघितलेत की 15 ते 16 धावा ह्या चेस होतात. मात्र शेवटच्या षटकामध्ये जर 5 धावा 6 धावा 7 धावा ज्या असतात त्या थोड्याशा कठीण झाल्या चेस करताना. पाहूया 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं जाते, पाण्यासोबत एखादा कानमंत्र देखील असेल. पाहूया हा कानमंत्र किती कामी येतोय नागली संघाला. चला जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत, त्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मंगेश येतोय आता, मंगेश गोलीम. इथे आता कट करण्याचा प्रयत्न, धावची संधी. इथे फलंदाज बाद, विकेट इथे मिळाले. बघा बॅटचा एज लागला आणि इष्टरक्षकाच्या हातून चेंडू निसटला आणि धावची संधी ते निर्माण झाली. रोहित आतकरी हा बाद होतोय. थँक्यू डीज. हे बघा पहिल्या बॉलवरती विकेट मिळालेली आहे. अजूनही हा मॅच संपलेला नाही आहे, अजूनही संधी आहे ती म्हणजे चिंचपाडा संघाला. बघा 70% हा नागले संघाच्या बाजूने सामना झुकला, मात्र 30% अजूनही चिंचपाडा संघाच्या बाजूने हा सामना आहे. बघा डॉट बॉल आलाय. आता मॅच 50-50 म्हणायला का हरकत नाही आहे. 4 चेंडू आणि 4 धावा. बघा मी अगोदरच म्हटलं होतं की जास्त धावा होतात शेवटच्या ओव्हरमध्ये, मात्र कमी धावा या करणं थोडंसं कठीण होतंय. आता 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. इथे आता हा चेंडू आपण पाहतो या नो चेंडू, कारण खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलेला आहे. तेच कारण पंचाने इथे चेंडू नो घोषित केलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू घेतलाय की हा चेंडू नो नाहीये, वाईड आहे. नंतर पाहूया तिसऱ्या पंचांचा इशारा काय येतोय. बघा एक्स्ट्रा चेंडू तर मिळणार आहे, मात्र एक्स्ट्रा नो जर आला तर फ्री हिट देखील मिळेल. चला तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू असेल नो, नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलाय, म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. बघा पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावरती टाकले गेलेत, मात्र त्यानंतर हा चेंडू नो टाकलाय, म्हणजे आता 3 धावांची आवश्यकता असणार आहे.
4 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 3 धाब्यांची आवश्यकता. इथे आता आपण पाहतोय ऑन साईडला फटका ते केला गेला, एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का? धावची जी संधी निर्माण झालेली आहे फेकी इथे खूप चांगली झालेली आहे. इथे आपण पाहतोय 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. बघा थोडंसं लेझी क्रिकेट झालं होतं चिंचपाडा संघाकडनं, त्याचा फायदा इथे मिळाला आहे नागले संघाला. स्कोर इज लेवल, स्कोर आता लेवल झालाय. मॅच जिंकण्याकरता आता 1 धावेची आवश्यकता आहे. 3 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. बघा अजूनही सामना संपलेला नाही आहे. जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा बॉल पडत नाही आहे तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाही आहे. म्हणजे अजूनही संधी आहे. बघा मित्र म्हणे 99% हा सामना नागले संघाच्या बाजूने गेला, मात्र 1% चान्स आहे अजूनही चिंचपाडा संघाला. आणि त्यासाठी चांगले टप्प्यावरती चेंडू टाकावा लागेल, मात्र ते स्लॉट मध्ये चेंडू टाकला. मनगटी फटका ते पाहायला मिळाला आहे. विवेक याचा विजय चौकार येताना दिसतोय. अशा प्रकारे या चौकारांशी मॅच इथे समाप्त केला विवेक याने आणि हा सामना इथे जिंकला आहे अजिवदानी स्पोर्ट्स नागले या संघाने. हार्ड लक चिंचपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच नागले संघ. चला कॅप्टन या लगेच टॉस करण्यासाठी. लगेच टॉस केला जाईल. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट दक्ष, ज्याने पहिल्या षटकात 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळवल्या. तर दक्ष धिंडे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.